उद्धव ठाकरे, आदित्य आणि रश्मी ठाकरेंसह आजपासून दिल्ली दौऱ्यावरती आहेत। आजपासून ठाकरेंचा 3 दिवसांचा दिल्ली दौरा होतोय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्याचबरोबर सोनिया गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी आणि आपच्या नेत्यांची उद्धव ठाकरे भेट घेतील अशा स्वरूपाची माहिती आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत। शिवाजी, लोकसभा निवडणुकीमधल्या यशानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच दिल्लीमध्ये येत आहेत, त्यामुळे ही या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आहे। आणि दुसरी एक विशेष बाब म्हणजे रश्मी ठाकरे या सुद्धा या दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या समवेत दिसतात। उद्धव ठाकरे यांचा हा संवाद दौरा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। आणि या संवाद दौऱ्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह आपचे प्रमुख नेते, त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही खासदारांशी, त्यासह शक्य झालं तर ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव अशा बड्या नेत्यांच्या गाठीभेटी राजधानी दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि या संदर्भात अशी देखील माहिती आहे की काही गुप्त बैठका देखील उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीमध्ये घेणार असल्याचं कळतं। मात्र या गुप्त बैठका नक्की कोणत्या आहेत हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये। दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये हिंदी पत्रकारांशी देखील आणि मराठी पत्रकारांशी देखील त्यांचा संवाद, अनौपचारिक संवाद असणार आहे। त्यामुळे राहुल गांधी यांची होणारी भेट आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांशी काय बोलतात हे देखील महत्वाचं असणार आहे। मात्र त्यांचा हा संवाद दौरा नक्की कशासाठी आहे हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काही बैठका राजधानी दिल्लीमध्ये होत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं। बरोबर आहे। उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा आणि त्यात काही गुप्त बैठकांची शक्यता। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।